चला आज इथे पॅडेड प्रिन्सेस कट ब्लाउज स्टिच करूया। सगळ्यात आधी सेंटर पार्ट घेऊन मेन फॅब्रिक आणि अस्तर हे अटॅच करून घ्यायचं। चारही साइडला व्यवस्थित पाव इंचाच्या गॅपने शिलाई द्यायची। आता ही शिलाई देऊन झालेली आहे। एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घ्यायचं चारही साइडचं। प्रिन्सेस कट कटोरी घ्यायच्या दोघं आणि मेन फॅब्रिकला त्या सुद्धा अटॅच करून घ्यायच्या। चारही बाजूने इथे याला पण शिलाई द्यायची आहे व्यवस्थित। आणि हे जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे बाजूने ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे चारही कॉर्नरचं। हे पॅडेड ब्लाउज आहे त्यासाठी आपल्याला आणखी 2 पीस लागणार आहेत अस्तरचे, सेंटर पार्ट आणि कटोरी, प्रिन्सेस कट कटोरीच्या शेप दोघं त्या सुद्धा आपल्याला अटॅच करून घ्यायच्या आहेत पुढे। आता हे बघा इथे आपल्या ह्या दोघं कटोऱ्या अस्तर लावून कंप्लीट झालेल्या आहेत। आता सेंटर पार्ट घ्यायचा आणि दोघं साइडला कटोरी अटॅच करून घ्यायच्या प्रिन्सेस कटच्या, व्यवस्थित अटॅच करून घ्यायच्या। ही बघा आपली कटोरी अटॅच झालेली आहे। दुसरी साइडची सुद्धा आपण अशीच अटॅच करून घेऊया। आता आपण अस्तर घेणार आहोत दुसरं, ज्याला की आपण पॅड यूज करणार आहोत। व्यवस्थित दोघं कटोऱ्या अटॅच केल्यानंतर आपला जो टक्स पॉइंटचा कॉर्नर असतो वरती त्याला आपण कप्स अटॅच करून घेणार आहोत। तिथे अगोदरच आपल्याला मार्क करून ठेवायचं आहे, म्हणजे पॅड लावताना कप्स लावताना त्रास होणार नाही कोणत्याही गोष्टीचा। तुम्ही बघू शकता खूप सिंपल पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे। हाताची शिलाई द्यायची, आपला जो कप्स आहे तो इकडे तिकडे सरकणार नाही। व्यवस्थित शिलाई द्यायची, हात शिलाई। इथे आपली शिलाई देऊन झालेली आहे। आता आपण नॉट करणार आहोत, त्याला कट करून घ्यायचं। आता आपल्याला पॅड जो आहे तो सरळ करायचा आहे। बघू शकता तुम्ही आपण कप लावून घेतलेला आहे, दुसरा सुद्धा आपण लावून घेतलेला आहे। आता मेन फॅब्रिक ठेवायचं अस्तर लावलेलं आणि त्यावर एक कप लावलेलं फॅब्रिक ठेवायचं आणि आपली जी गड्याची शेप आपण रेडी केलेला आहे त्यावर शिलाई देऊन घ्यायची, व्यवस्थित शिलाई द्यायची। गड्याचा शेप जसा आहे तशीच शिलाई द्यायची। कमरेच्या साइडला सुद्धा आपल्याला पाव इंचाच्या गॅपने शिलाई द्यायची आहे पूर्ण कमरेला। आता आपण नेक हा कट करून घेणार आहोत पाव इंचाच्या गॅपने, व्यवस्थित कट करायचा। हा कट करून झाल्यानंतर आपल्याला पूर्ण नेकला छोटे छोटे कट द्यायचे आहे। या प्रकारे तुम्ही सुद्धा कट देऊन घ्यायचे, म्हणजे नेक पलटी केल्यावर व्यवस्थित पलटी होतो, कुठेही त्याचा शेप बिघडत नाही। कट देऊन झाल्यानंतर आता आपण हे मेन फॅब्रिक आणि अस्तर ओपन करून घेणार आहोत। आता गड्याच्या साइडला एकदम किनारीवरती आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे, व्यवस्थित किनारीवरती दाब शिलाई द्यायची। गड्याची दाब शिलाई ही देऊन झाल्यानंतर आपल्याला कमरेच्या साइडला सुद्धा व्यवस्थित एकदम किनारीवरती दाब शिलाई द्यायची आहे फिनिशिंग मध्ये। दाब शिलाई देऊन झाल्यानंतर आपला हा फ्रंट पार्ट उलट्या बाजूने करायचा आणि तिथे सुद्धा आपल्याला चारही साइडनी शिलाई द्यायची आहे, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक हे व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे। आता गड्याला आपण इथे लेस लावून घेत आहोत। लेस लावल्याने आपल्या गड्याची जी फिनिशिंग आहे ती सुद्धा छान दिसते, त्यामुळे लेस किंवा गोल्डन कलरची पाइपिंग तुम्ही इथे लावू शकता। फ्रंट पार्ट आपला रेडी आहे। या ब्लाउजचा बॅक डिझाईनचा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। थँक यू।